पुन्हा गाडगी आणि सन्स प्रस्तुत, त्याचबरोबर जय गणेश पॉवर्ड बाय माणिकचंद ऑक्सिरिच, स्पेशल पार्टनर मांडके हिअरिंग सर्व्हिसेस आणि पूर्वाचे सेवर, तुळशीबाग गणपतीचे कोषाध्यक्ष नितीन पंडित यांच्याशी खास बातचीत केली आमचे सहकारी निलेश नातू यांनी। नमस्कार मंडळी, आता आपण आहोत मानाचा गणपती, चौथा मानाचा गणपती पुण्यातला तुळशीबागच्या मंडपात। बरोबर आहेत कोषाध्यक्ष नितीन पंडित, स्वागत। कसे? नमस्कार, मस्त। गंगा यावर्षी 125वा वर्ष आहे, मस्त केलाय महाल, अप्रतिम आहे। पण काही वेगळ्या त्याला झालरी पण लागलेल्या आहेत, जरा त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? निलेश, कसं माहिती का, हे आता दिसतंय आपल्याला, पण ह्याच्यासाठी ना आम्ही वर्षभर तयारी करतोय। कारण मागच्या वर्षीचं जेव्हा विसर्जन झालं ना आपलं 124वा वर्ष, त्या क्षणी आम्ही 125 वर्ष कसं साजरं करायचं याच्या नियोजनाची तयारी करत होतो। आणि मला खरं वाटतं की जेव्हा लोक किंवा तुमच्यासारखे सगळे जेव्हा ह्या कलाकृतीला दाद देतात, तेव्हा खूप मनात आनंद होतो की आपण जे काही कष्ट केलेत त्याचं चीज झालं असं कुठेतरी वाटतं। अगदी खरं, पण मेहनतीला दाद द्यायलाच पाहिजे। कारण जसं यांनी मेन्शन केलं आता की आपण साधारण वर्षभर तुम्ही याच्यासाठी मेहनत करताय, तर हे ठरलं कधी असं काहीतरी एक दिव्य मोठं उभं करावं असं? नाही, खरं तर शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष करायचं आमचं पहिल्यापासूनच होतं नियोजन। 2-3 वर्ष म्हणजे कोविड नंतरच्या येणाऱ्या वर्षामध्ये आम्ही काय काय करता येऊ शकेल आपल्याला असं आम्ही नियोजन करत होतो। पण प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली ना जानेवारी 2025, म्हणजे गणेश जन्म होता। आणि गणेश जन्माच्या निमित्ताने आम्ही शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचा उद्घाटन सोहळा केला आणि खऱ्या अर्थानं सुरुवात झाली। म्हणजे त्यावेळेस एक वाक्य सुंदर बोलले, आम्ही लालबागचे राजाचे अध्यक्ष आहेत बाळासाहेब कांबळे, त्यांना बोलवलं होतं। कारण आज गणपतीमध्ये त्यांना कुठं जाणं शक्य नसतं आपल्याला माहिती आहे, परंतु ते आवर्जून आपल्या गणपती मंडळासाठी आले होते। आणि मलाही अभिमानाची गोष्ट वाटते की एका गणपती मंडळाच्या कार्यक्रमाला एक गणपती मंडळाचा कार्यकर्ता येतोय। आणि माझ्या माहितीनुसार लालबागच्या राजाच्या अध्यक्षाचा जाहीर कार्यक्रम पहिलाच होता। हो, अगदी खरं, पुण्यामध्ये पहिल्यांदाच ते आले। त्याचं थोडंसं आतून नातं आहे। म्हणजे काय आहे की 3 वर्षापूर्वी आम्ही मुंबईत गेलो होतो, तर त्याच्यामध्ये लालबागच्या व्यवस्थापन कसं चालते याची सगळी माहिती घेतली होती। आणि ह्याला कारण कशी माहिती का, कारण लालबाग जिथे बसतो ना त्याला पण अशाच तुळशीबागेसारख्या चिंचोळ्या घालल्या आणि मग तो गणपती येतो। तसं तुळशीबागेला पण भौगोलिक दृष्ट्या पण तशाच आहे त्या गल्ल्या। बरोबर। तर लालबागची ती असलेली भव्य मूर्ती पुण्यातली सर्वात मोठी आपली आहे, अगदी खरं। त्यानंतर मुंबईच्या लालबाग आणि तुळशीबाग ह्याच्यामध्ये नावामध्ये पण साधर्म्य, त्यामुळे आम्ही अशी एक टॅगलाईन केली होती, मुंबईत लालबाग तर पुण्यामध्ये तुळशीबाग, अगदी खरं। खूप गाजलं होतं। आणि मग त्या धर्तीवरतीच ही सजावट चालू केली आम्ही की लालबागच्या धर्तीवरती आगमन सोहळा असेल। आणि आम्हाला त्यावेळेस खूप आनंद झाला की लालबागच्या राजाचे अध्यक्ष आले आणि मग त्यांनी सांगितलं, त्यांनी ते कार्यक्रम बघितला। कारण तुला माहिती पुण्याची संस्कृती, वादन संस्कृती, ढोल ताशा आपली पथकाची, आणि आम्ही त्यांच्या समोर ते वादन केलं। तर त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये असं सांगितलं, अरे मला असं वाटतं की गणेशोत्सव आता सुरू झालेला आहे आणि जानेवारी मधनं याची तयारी सुरू झाली। आणि मग आपले आमदार हेमंतराव असतील, बाकी सगळ्या गणपती मंडळांचे अध्यक्ष त्या कार्यक्रमास होते। आणि 3 दिवसाचा सांस्कृतिक महोत्सव आणि उद्घाटन सोहळा आपण चालू केला आणि जानेवारीपासून ह्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाला सुरुवात केली। तसं पाहायला गेलं तर जानेवारी आता ऑगस्ट आले, 8 महिने म्हणजे झालेले आहेत। तर 125ची तयारी 125 दिवस अगोदरपासून सुरू केलेली आहे तुम्ही, फार छान। आणि मग त्याच्यानंतर प्रत्येक महिन्यात वेगवेगळे कार्यक्रम घेत आलो। 27 फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिन असतो, मग त्यावेळेस आम्ही महिला साहित्यिकांचा सन्मान केला, त्याच्यासाठी खासदार मेघताई कुलकर्णी आल्या होत्या। 8 मार्चला महिला दिन असतो। आता हे महिलांविषयी काय होतं की निलेश, तुला माहितीये तुळशीबाग आणि महिलांचं एक अतूट नातं आहे। कारण ही तुळशीबाग जे बाजारपेठ आहे ना, त्यामुळे आम्ही महिलांना जास्त प्रायोरिटी करतो। म्हणजे 2 वर्षापूर्वी आहे ना, आम्ही आमच्या विश्वस्त मंडळ आम्ही एका महिलेला पण स्थान दिले की त्यानिमित्तानं ह्या उत्सवामध्ये महिलांचा सहभाग जास्तीत जास्त यावा। आणि 8 मार्चला ते कार्यक्रम केले। एप्रिलमध्ये आम्ही ह्याचा कार्यक्रम केला, इथल्या व्यापाऱ्यांसाठी कार्यक्रम केले। मे मध्ये शालेय साहित्याचं वाटप केलं। म्हणजे काय होतंय की आपली पुण्याची संस्कृती आहे ना, कला, क्रीडा, शैक्षणिक सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करत आलो। पूर्ण तुम्ही समावेश त्याच्यामध्ये करून सगळ्या क्षेत्रात हे सांस्कृतिक राजधानी म्हटले पाहिजे। तुला सांगतो, आपल्या नांदेड जिल्ह्यातल्या आहेत ना, अधिरेखा कुठलं तरी गाव आहे, त्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं पुण्यामध्ये शिकतात। तर त्या 125 मुलांना आपण मदत केली शैक्षणिक साहित्य, त्याही तुम्ही अनुषंगाने तसा विषय त्या डोक्यामध्ये त्यावेळेस आपले उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटलांच्या हस्ते केली। म्हणजे असे विविध प्रकारचे कार्यक्रम। सर्वात तुला सांगतो, आता ऑगस्ट मध्ये आपण 8-9-10 ऑगस्टला ना भव्य सांस्कृतिक महोत्सव केला गणेश कला क्रीडाला।
भरपूर गर्दी होती, भरपूर लोक पासेसाठी मलाही फोन करत होते, तुलाही करत असणार. मराठी बाणा, त्यानंतर फोक आख्यानकी जो तरुणाईमध्ये ट्रेंड होता. आणि खरं अक्षरशः तुला सांगतो की एक वेळ असेल की मंडळाच्या कार्यकर्त्यांनाच पासेस नाही राहिले. नाही, पण एक आनंद होता की पुणेकरांना आपण एक सांस्कृतिक मेजवानी देतोय. कारण पुणे शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून समजलं जातं. आणि माणिक वर्मा आणि श्रीनिवास खळे यांचं जन्मशताब्दी वर्ष होतं. तो कार्यक्रम आम्ही केला. त्यांची गाणी, त्यांच्या सगळ्या रचना त्या श्रीनिवास खळ्यांनी संगीतबद्ध केलेले. आणि सारेगामाची अख्खी टीम आली होती. ऋषिकेश रानडे होता, म्हणजे सगळी, तो निलेश बरब होता वाचायला. म्हणजे पुणेकरांना या सगळ्या कलाकारांचा सगळं या कलेचा आस्वाद घ्यायला लागला. मग त्या निमित्ताने मी काय केलं, माणिक वर्माच्या स्मृतीप्रित्यर्थ शैला दातारांना एक आपण सन्मानित केलं. श्रीनिवास खळ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण अशोक पत्कींना केलं. आणि अशोक पत्कींचं राव म्हणजे ग्रेटच कलाकार आहे. त्यावेळेस काही सोशल मीडिया एवढं नव्हतं. 5,000 जिंगल त्यांनी केले, हे मला त्यावेळेस कळलं. अगदी खरं, जेवढे आपण आता मोठे ऐकतोय. म्हणजे आपण लहानपणी आपल्या आहे ना, आपण जाहिरात बघायचो बघ, ते लिज्जत पापड, लिज्जत निरमा, वॉशिंग पावडर, ते सगळं त्यांचं होतं. हे मला आता कळलं. म्हणजे अगदी खरं. दिग्गज मंडळी त्या कार्यक्रमाला येऊन गेली. त्यानंतर पहिल्या दिवशी आपण उद्घाटन सोहळा नामदार चंद्रकांत दादा पाटलांच्या हस्ते केला. त्यावेळेस काय केलं होतं की या गणेश उत्सव जो हा आपण बघतो, जो 7 समुद्र पार केलाय, याचा मेन कारण म्हणजे कार्यकर्ता आहे की जो दिवस रात्र यात राबत असतो. म्हणून आम्ही पुणे शहरातल्या प्राथमिक स्वरूपामध्ये 11 गणपती मंडळ ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान केला. कारण त्यात वेगळी गोष्ट आहे, एक नवीन गोष्ट यंदाच्या वर्षी खरं झालेली आहे. त्यानंतर मग अशी म्हटलं, तुळशीबाग म्हणजे व्यापारी बाजारपेठ. मग आम्ही तुळशीबागातल्या 11 व्यापाऱ्यांचा सन्मान केला. तुळशीबाग व्यापार भूषण पुरस्काराने सन्मान केलं. त्याला आपल्या धारीवाल फाउंडेशनच्या शोभाताई धारीवाल उद्योगपती आले होते. आणि भावना हीच होती की सर्व हा गणेश उत्सव सर्वसमावेशक असावा, म्हणजे व्यापाऱ्यांचं इन्व्हॉल्वमेंट होती त्याच्यामध्ये. मी एकच गोष्ट सांगतो, आमचं व्यापाऱ्यांचं काय होतं, गेले 15-20 वर्ष फक्त वर्गणीपुरता संबंध राहायचा रे. आणि व्यापाऱ्याकडे काय बघितलं जायचं, काय नाही, ओ एवढी वर्गणी द्या, तेवढी द्या, तुम्ही वर्षभर कमवता, म्हणजे थोडंसं असं बघितलं जायचं. पण निलेश, जेव्हा आम्ही व्यवसायात आलो ना, म्हणजे 25 वर्ष झाले मी पण व्यवसाय करतोय, मग त्यावेळेस येणाऱ्या अडचणी कळल्या. सगळ्यांची इच्छा असते, शेवटी ती सुद्धा माणसंच आहेत. आम्ही काय केलं, बाबा वर्गणीपेक्षा तुम्ही ह्या उत्सवात सहभागी व्हा. आणि म्हणून आता तुळशीबाग हा एक वेगवेगळ्या स्थित्यंतरामध्ये गेलेला आहे. कारण कलामहर्षी DS फटावकर सर तुला माहिती असतील, ऋषितुल्य व्यक्तिमत्व, शिल्पकार, त्यांनी हा ट्रेंड तुळशीबागेमध्ये आणला. फायबर ग्लासची माध्यम वापरून मूर्ती तयार केली, विविध प्रकारच्या सजावटी केल्या. आणि 1952 सालापासून सर काम करतायत रे इथे. मग त्यावेळेस तो कलाकारांचा गणपती म्हणून ओळखला जायचा. त्याला वेगळं एक नाव पण दिलं होतं, कलाकारांचा गणपती, असं खास नाव त्याला, शिल्पकारांचं. कारण त्याला कारण काय होतं, सर अभिनवला शिक्षक होते, बरोबर, प्राचार्य होते. आणि मग तिथं जी विद्यार्थी जे यायचे ना कला महाविद्यालयामध्ये कला शिकायला, तर त्यांना हे खुलं व्यासपीठ होतं. शिल्पकारांचा गणपती असं तू मगाशी म्हणालास, तुला खरं याच्याबद्दल क्रेडिट द्यायला पाहिजे. कारण ते स्वरूप तुम्ही तसंच अजून राखून ठेवलंय. एवढी मोठी पुण्यामधली मूर्ती आहे, अजून पहिलीच मूर्ती आहे, आणि ती भव्यता प्रत्येक वर्षी दिसते. तर या वर्षी पण विशेष तुम्ही त्यावरती मेहनत घेतलेली आहे. खरं मला आता यायचंय ते शेवटच्या दिवसाकडे. शेवटच्या दिवशीचं स्वरूप काय असणार आहे, किती भव्य मिरवणूक निघणार आहे? खरं तर हा 10 दिवसाचा उत्सव तर खूप जल्लोषात होतो. पण ज्यावेळेस गणपतीला विसर्जनाची आम्ही तयारी करतो, तर थोडंसं दुःख पण असतो आणि आनंद पण असतो. दुःख यासाठी असतं की आता गणपती जाणार आणि डायरेक्ट पुढच्या वर्षी येणार आहेत. परंतु पुण्याची ही वैभवशाली विसर्जन मिरवणूक ही खूप सुप्रसिद्ध आहे. कारण मला असं वाटतं की माझ्या माहितीप्रमाणे आपल्या इथं जी मिरवणूक निघते त्याला एक सिक्वेन्स असतो, एक मानाच्या गणपतींची परंपरा आहे. लोकमान्य टिळकांना मंडईमध्ये हार आणि पूजा करून मिरवणुकीला सुरुवात होती. आदरणीय पालकमंत्री असतील, महापौर असतील, म्हणजे राजकीय सामाजिक क्षेत्रातली सर्व लोक तिथे येतात आणि त्या कसबा गणपतीच्या मुख्य मिरवणुकीला सुरुवात होती. आणि त्या मिरवणुकीसाठी सुद्धा आम्ही खूप नियोजन करत असतो. यावर्षी सुद्धा आता आपण बघतोय, आपण इथं जी 10 दिवस उत्सव मंडपामध्ये मथुरेतील वृंदावनची आपण जी संकल्पना मांडली, त्या संकल्पनेवरती आपण विसर्जन मिरवणुकीमध्ये सजावट हेच पाहायला मिळेल आपल्या रथावरती, हेच पाहायला मिळणार आहे. आणि ही जी काही भव्य मूर्ती आहे ना आपली नयनरम्य, ही ज्यावेळेस त्या लक्ष्मी रोडला बेलबाग चौकामध्ये येते ना, तर लोकांचे नकळत हात जोडले जातात रे. कारण ती अशी हाईट वरती आम्ही घेतो. काय होतंय, थोडस रिस्ट्रिक्शन येत आहेत, परंतु आम्ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा पण वापर करतो. कारण अल्का टॉकीजच्या इथे आहे ना, जो ब्रिज आहे, संभाजी ब्रिज आहे, हा, तर तिथे काय आलं, मेट्रोचा ब्रिज आला. आणि त्यावेळेस कुणाच्या लक्षातच आलं नाही की त्याची जी काही उंची आहे ती साधारणतः 20-21 फूट काहीतरी मर्यादित झाली. त्यामुळे आम्हाला मर्यादा आल्या. परंतु त्यावेळेस काय झालं होतं की
त्याला बऱ्याच जणांचा विरोध झाला आणि स्पेशली आम्हाला सांगण्यात आलं की अरे तुमचा गणपती एवढा मोठा आणि तुमची उंचीच 25-30 फूट असती या गणपतीला सगळी साजी अशी. पण आम्ही विचार त्यावेळेस काय केला, त्यावेळेस अण्णा थोरात पण होते, त्यांची पण सजावट छान असती. परंतु पुण्याच्या विकासासाठी गणपती मंडळ कधीही विरोध करणार नाही, आपण आडवं करणार नाही. आपली परंपरा पण टिकली पाहिजे, परंतु आधुनिकतेची पण कास धरली पाहिजे, कारण संस्कृती परंपरा ठेवून ह्या सगळ्याचा संगम आणि हे तुमच्याकडनं येते जास्त महत्वाचं आहे. हा नाही, कारण काय होतं त्याच्यामध्ये समज गैरसमज होतात आणि गणपती मंडळ आहे ना कायम परिवर्तनाचे जे चांगले चांगले बदल आहेत ना ते स्वीकार्य ते करत गेले. आणि त्यावेळेस मग आम्ही विचार काय केला की आपण ऍडव्हान्स हायड्रोलिक टेक्निकचा वापर करू. म्हणजे आम्ही उंची कमी केली नाही रथाची, आमची 30-32 फूटच असतो, पण तो खाली येईल हायड्रोलिक वरती आम्ही सिस्टीम केली. ज्यावेळेस तो पूल येतो त्यावेळेस ते डेकोरेशन खाली येतं आणि आपला गणपती ही एक नवीन टेक्नॉलॉजी यावर्षी पाहायची आपल्याला. लाईव्ह मिरवणूक पण तुम्ही पाहणारच आहात, त्यावेळेस तुम्हाला याचा अंदाज येईलच. पण अप्रतिम ही गोष्ट डोक्यात ठेवून तुम्ही बाकीच्या गोष्टी करताय हे अतिशय महत्वाचं आहे. पण एकंदरीत पाहता यंदाचं 125 वर्ष जोरदार चाललंय. ऑब्व्हियसली जोरदार चाललंय. मी म्हंटल ना काय होतं, नियोजन केलं ना आपण, नियोजनामुळे प्रत्येक गोष्टी एकदम व्यवस्थित होतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ना सगळ्यांचं सहकार्य खूप लाभलंय. आणि मला सांगायला आनंद वाटतो, जसं मी आता ह्याच्याशी बोलतोय ना, तर आम्ही एक व्यापारी कट्टा पण चालू केला होता. आणि कन्सेप्ट अशी होती, पुणे शहर हे सांस्कृतिक शहर म्हटलं जातं, शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं, किंवा आता सध्या आहे ना नवीन ओळख IT हब म्हणून झालंय, माहिती तंत्रज्ञानाचं शहर. परंतु आम्ही म्हटलं की पुणे शहर हे व्यापाऱ्यांचं पण केंद्रबिंदू आहे. अहो, आमच्या चितळीची भाकरवडी आज अमेरिकेत जाती, गाडगिळ्यांनी आज दुबईमध्ये दुकान टाकलंय. मग अशा व्यापाऱ्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून आम्ही तुळशीबाग व्यापारी कट्ट्याची निर्मिती केली. आणि ह्या कट्ट्याच्या माध्यमातून पुणे शहरातले सगळे व्यापारी ह्या मंडळाला जोडले गेले. म्हणून मी मगाशी म्हटलं ना की जो शिल्पकारांचा गणपती होता ना तो आता व्यापाऱ्यांचा गणपती झालाय. कारण हे सगळे व्यापारी, कारण आज सुद्धा पुणे मर्चंट चेंबरचे राजेंद्र बाठिया यांनी 125 किलो लाडवाचा नैवेद्य पाठवलाय की 125 वर्षात, म्हणजे एक लाडू 1.25 किलोचा आहे, असे 125 लाडू त्यांनी पाठवले. आणि मला हेच म्हणायचं होतं की गणेश उत्सवामध्ये सर्व घटक सहभागी होणं फार महत्वाचं आहे. तरच, कारण लोकमान्य टिळक असतील, भाऊसाहेब रंगारी, घोटवडेकर हे ज्यांनी कमी हा सगळा गणेश उत्सव सुरुवात केली, ह्या सर्वांचं म्हणणं तेच होतं की राष्ट्रीय एकात्मता, लोकांनी एकत्र येऊन आनंद उत्सव साजरा केला पाहिजे आणि सामाजिक प्रबोधन झालं पाहिजे. अगदी खरंय. ट्रान्सफॉर्मेशन महत्वाचं असतं, ते या गणपतीच्या माध्यमातून होतंय. कारण मूर्ती पण पहा, त्याच्यानंतर त्याच्यामधले होणारे फरक देखील पहा. हायड्रोलिक लिफ्ट असो किंवा हे डेकोरेशन असो, ट्रान्सफॉर्म होतंय. त्यामुळे हे फार सुंदर होणार आहे. 125 वर्ष आहे. शेवट दिवशी पुन्हा एकदा भेटणार आहोत. नितीन, खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. परत शेवटच्या दिवशी आपण पुन्हा एकदा भेटूच यात. आज इथेच थांबूया. जय महाराष्ट्र. धन्यवाद.